चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्र नीलाबुलाभम जगननिहितं पानिमंडनं मंडना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकर्णं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः केशी राजा हेची विनवणी मस्तक चरणी ठेवीतसे देह असो माझा भलती ठाई चित्त तुझे पायी असू द्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला बंद देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 6 चरणाचा असून बहुतेक करून पाठात असलेला आणि नसलेलाही मागणीपर प्रकरणातील सुंदर असा अभंग आहे या अभंगामध्ये श्रीमंत तुकोबरा देवासमोर काही मागणी करतात आणि अभंगामध्ये प्रथम पहिल्या चरणामध्ये कोणाकडे आपण ज्यावेळेस मागणी करतो ती मागणी कशा प्रकारे करावी याचं चिंतन पहिल्या चरणामध्ये उर्वरित 3 चरणामध्ये म्हणजे दुसरं तिसरं आणि चौथ्या चरणामध्ये श्रीमंत तुकोबरा यांनी काय मागणी केली त्याचं वर्णन आहे 5व्या चरणामध्ये श्रीमंत तुकोबरा यांनी मागणी कधी केली याचं चिंतन आणि 6वं चरण जे अभंगाचं आजचं चरण आहे त्याच्यामध्ये भगवंता मी तुझ्याकडेच मागणी करतोय आणि ती का करतोय याचं उत्कृष्टाचं चिंतन श्रीमंत तुकोबरा यांनी अभंगाच्या 6व्या चरणामध्ये केले इतके प्रकार आपल्याला पाहावयाचे आहेत मग अभंगामध्ये पहिलं चरण की भगवंताकडे मागणी करताना कशा प्रकारे करावी एवढ्याच जर चिंतन करायचं म्हटलं तर 5-6 तास लागतील मग आता 6 चरणाचा अभंग आहे प्रत्येक चरणाला 5-5 तास दिलं तर 30 तासात कसं तरी चिंतन होईल बरं आपल्याला सगळं 6 ते 1.5 तासात बसवायचं मग ह्यालाच म्हणायचं डोंबराचा खेळ डोंबरी बघा सगळं वाजवायचं बी त्यांनीच नाचायचं बी त्यांनीच सगळं त्यांनीच करायचं टायमिंग मध्येच असतं हे कीर्तन आहे तर कीर्तनाची वेळ कशा प्रकारे 2 तास केली हीच मला काही कळत नाही कीर्तन कसं पाहिजे कटाळा येतो असं काय होऊन देऊ नका असं जर व्हायला लागलं ना ते त्या चांगल्या भाजीत मिठाचा खाट पडल्या गेला सिस्टीम चांगली आहे आपली सिस्टीम नंबर 1 आहे सिस्टीमला काय दोष देणार सवय अगदी नंबर 1 आहे मी या सिस्टीम वरती बरीच कीर्तन केली सिस्टीम सुंदर आहे अतिशय सुंदर आहे पण लाईटचा प्रॉब्लेम असतो त्यांची काय चूक नसते सुगरण किती जरी चांगली असली तरी कारली कडूच असतात पण ती गोड करायची म्हटल्यानंतर तिच्या हाताला चव असेल तर ती गोड होतात असे म्हणून
अभंगाचं पहिलं चरण मागणी करत नसताना कशा प्रकारे करावी तर विनंती करावी, नम्र व्हावं. भगवंता जर मिळवायचं असेल किंवा भगवंताला जर कोंडायचं असेल आपल्याला कुठंतरी तर नम्र व्हावं लागतं. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, तेने कोडिले अनंता, तेने कोडिले अनंता, तेने कोडिले अनंता. जरा प्रस्तावना चालली दिलं महाराजांनी प्रमाण. आडून बी चालत नाही, माझ्यापेक्षा वयाने स्त्री जास्त श्रेष्ठ आहेत ते, जास्त आहेत. चला असू दे, एक प्रस्तावना घेऊ थोडीशी अभंगाची आणि मग प्रमाणाची घेऊ. नम्र झाला भूता तेने कोंडले आनंद, भावामुळे आकळे. भगवान परमात्मा तुम्ही मुठीमध्ये साठवू शकताय की कुठं मुठीत. आता मुठ किती मोठी, भगवान परमात्मा आहे काय, केवढा आहे. जेने विश्व निर्मिले देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरिले, सत्ता मात्रे आपुल्या. भगवान किती मोठा आहे. फक्त वामन अवताराचं चिंतन करा. 3 पावलामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ संपून टाकू. एवढा मोठा भगवंत आणि मोठीत बसतो ना, मोठीत तो भावबळे आकळे. भावाच्या बळाने तो आकळ जातो. भावबळे आकळे एरवी ना कळे आणि करत तरी आवळे तैसारी. कर म्हणजे हा मूठ, याच्यामध्ये आपण भगवंताला साठवू शकतो. पण कशाने, भावाने. काही न लगे एक भावाची का. आणि शपथ घेऊन सांगतात तुका म्हणे आण भगवंताची, विठोबाची आण आहे महाराज. म्हणजे भगवान परमात्मा साठवला जातो मोठीमध्ये. जो भगवान परमात्मा इतका मोठा, किती मोठा, फार मोठा, हृदयातच साठवला. आमच्या सावतोबाने कुठं साठवलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. तो भगवान परमात्मा साठविला जी ही हृदय मंदिरी आणि त्यांची सरली अर्जार झाला सफल व्यापार. अहो ज्याच्यासाठी भगवंताने एवढा मोठा देह दिला त्याच्यासाठी तुम्ही कुठं वापरताय. नाही वापरत म्हणून मुद्दामून आपण हा घेतलेला आहे. देह असो माझा बलती ठाई. कुटुंबाशी आजी ज्यांचं श्राद्ध आहे त्यांना किती वर्ष वय मिळालं, किती होतं वय त्यांचं. गेले सांगितलंय आपल्याला 100 वर्ष वय मर्यादा कोणी सांगितली, संतांनी सांगितली. आणि ती खरी करून दाखवली आजी. का जगत नाही, त्यांनी खरं करून दाखवलं. 100 काय वर 5 आणि खडीवर पिंडी काय आहे वाटतं तसलं काय त्यांचं जुनं आहे तसलं बोलण्याचं. एवढं आयुष्य मिळायला पाहिजे महाराज. आणि काय काय जण एवढं आयुष्य मिळालं पण वाया आईचा जन्म गेला. कधी जायच्या टायमाला. का आयुष्यात कधी राम मानलाच नाही. कसा उद्धार व्हायचा त्याचा, कसा उद्धार व्हायचा. म्हणून संत महात्म्याला आपल्याला सांगावं लागलं की आता तरी पुढे हाची उपदेश. अरे बाबांनो नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे. कोण म्हणतोय दंडवत घालणार, कोण आहे. तुकोबरा आहेत. तुकोबरांचा अधिकार किती मोठा आहे आज. आणि ते तुमच्या पुढे माझ्या पुढे झुकतायत. मंबाजी बुवाने काठीनी मारलं, काठीनी. काठीनी मारलं तरी संध्याकाळी तेलाची वाटी घेऊन का लगा मंबाजी आज कीर्तन दिसना माझे. आता नुसतं कोणीतरी एखाद्याने येऊन आपल्याला काहीतरी म्हणावं, होती एवढं कीर्तन मग बघतो. असंच तुम्ही म्हणणार आहे सगळे. आता इथली नाहीत म्हणायची लोक, इथली चांगली लोक आहेत. तिकडची म्हणजे कुठली, आमच्या गावातली. असं काय माझं गाव आहे 15 म्हणजे काय इथनं जोरात. आता या आवाज सगळा 15 जात असं. पण आम्ही ते कुठलं नवीन माणसं आणायची. आज इकडे आलं की तिकडचे तिकडे गेले की इकडचे. अवघड आहे महाराज. आपण कसं आरला कारण तसं नाही चालत. नम्र झाला होता, नम्रता पाहिजे सगळ्यात महत्वाची. किती मोठा ज्ञानी असू द्या, ज्याला अतिशय ज्ञान विद्वत्ता मिळाली ना तो माणूस लावून चालतो. हेकडे महाराज बरोबर आहे का. आणि तुम्हाला याची गंमत सांगतो. घागर घ्या, घागर गच्च भरा डोक्यावर ठेवा. मस्तपैकी तुम्ही ती घरी घेऊन येणार आणि तीच घागर आरती भरा. असं पप्पाच वाजल्यागत वाजणार बघा. तिकडून तिकडून इकडं का आरती भरलेली. तसा पूर्ण ज्ञानी व्यक्ती असेल ना, जय हरी नमस्कार वाकून करणार.
आणि अर्धा असेल ते जय हरी उपकार केला काय जय हरी करतोय ते अवघड आहे महाराज. आणि त्याच्यासाठी आपल्याला नाही कळलं ना मार्ग दावणी गेले आधी कोण दयानिधी संत ते आणि त्याच मार्गाने जायचं येण्याची पण ते चालू जात न पडेचं कोणता कोटे काय असू द्या. चला मागणी केली लवून मागणी केली तो कोबऱ्यांनी. आता केशी राजा ह्याची विनवणी पण कशी मस्तक चरणी ठेवी तसे भगवंता तुझ्या चरणावरती मी मस्तक ठेवतो. काय मागणी केली पहिली मागणी केली देह असो माझा बलती ठाई चित्त तुझे पाय असू दे मी कुठेही असू दे स्मशानभूमीत असू दे नव्हे नव्हे शौचाला गेलेला असू दे तरी माझ्या चित्तामध्ये नाव तुझं पाहिजे. बरोबर आहे का नाही. विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्म रस सावला. काय घडलं माझी मजा झाली अनावर वाच्या छंद या नामाचा घेतला असेल. शौचाला गेले होते तो कोबरा आणि मुखातून विठ्ठल विठ्ठल एक जाण विचारलं तू कोबर आहे अहो शौचाला बसलेला आहात मी देवाकडे मागणीच केली देह असो माझा भलती ठाई कुठे बी असू दे माझ्या मुखातून तुझंच नाव आलं पाहिजे माझ्या चित्तामध्ये तूच विराजमान झाला पाहिजे. तिसऱ्या चरणामध्ये काळाचे खंडन घडावे चिंतन तन मन धन विनमुखता. माझा काळ जावा कारण काळ जाणारच आहे. काळाला कोण थांबवणार आहे का नाही नाही. आता असं करू उद्या परवा तेरवा ते तुमच्या हातामध्ये नाही. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर म्हणे जाणून शरीर चालवणारा तोच आहे महाराज. चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवी ते हरिवी नाही नाही मी ही करणार मी ती करणार. अरे बाबा इथं लाईट गेली तरी आपल्याला लाईट आणता येईल ना. त्याने जर एकदा बटन टाकलं आपलं सगळं तर आपलं काय पण आपल्या हातात काहीच नाही महाराज काही नाही काही नाही. आधी या संसारा उठा वेग करा का सांगितलं शरण जाऊ दादा पांडुरंगा दे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता आणि नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे. आपली सत्ता काहीच नाही. आपला काळ जाणार आहे आयुष्य जाणार आहे आयुष्य जात आहे. पहा काळ जपत असे महा जाणारच आहे महाराज आपलं आयुष्य पण ते जात असताना कसं जावं काळाचे खंडन घडावे चिंतन भगवंता तुझं चिंतनच घडावं माझ्या मुखात. मग म्हणजे आपल्या म्हातारीला अशा ठिकाणी न्यायचं अशा ठिकाणी न्यायचं यमाला सापडलंच नाही पाहिजे. मग गरुडाची भागारी काय बारकी का महाराज. गरुड म्हणजे काय आता सारखी विमान येतोय 700 800 900 स्पीडने पळायला. निमिष मात्र तो कुठेही जात होता महाराज. गरुडाने म्हातारी खांद्यावर टाकली जीव उचलली. किती कोणी बोलू नका हो किती किलोमीटर नेली ह्याचं काय गणित लागलं नाही. आणि म्हातारी तिथं खाली ठेवली. आता मला यमदूत काही तर येत नाही तर आणि ती खाली म्हातारी ठेवली की जी काल माणसं तिथं होती ती त्याच म्हातारी म्हणली अरे गरुडा काय झालं हीच की माणसं म्हणली काल तिथं आलती. गरुडाने वाळाकलं अरा गोळ झाला रे गोळ झाला. काय हाताने म्हातारी म्हणला मी इथं आणली पण म्हणलं आता गरुडा दोघांचा संवाद चालला यमाचा यमदूताचा गरुडाचा जाऊ दे म्हणलं आता म्हातारी तर मी इथं आणली तू कशासाठी आलाय ती बी मला माहिती आता तू म्हातारी माझी उचलून येणार आहे. पण बाबा तू कार हसला तिथं काल म्हणलं म्हातारीने मला सांगितलं की ती दोघं जण आली काळी कुठं मासे खादा 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 हसायला लागली. मला हो गरुडा खरं सांग का तुझी म्हातारी आता उठाई आहे ना एका जागेवर इकडून तिकडं जायला आहे ना म्हातारीला आणि म्हातारीचं मरण होतं म्हणला इथं. आता तुझी 1000 किलोमीटर तुझी म्हातारी म्हणला काल तिथं होती. मला वाटलं देवाचं चुकलं का म्हातारीचं मरण इथं सांगितलंय आणि म्हातारी जर 1000 किलोमीटर आहे तर देवानी लिहिलेलं मरण चुकलं सटवीने लिहिलेलं कपाळाचं चुकलं म्हणून म्हणले आम्ही हसलो. आणि तू तर ऐकते आमच्या पुढे हात म्हातारी आणून दिलेली. त्याच्यामुळं आपल्याला ज्या वेळेस तो न्यायला येणार आहे मग ते नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल बाई तुका म्हणे तै यमाज्ञा एकदा यमाने तुमच्याकडे वक्र दृष्टी केली वशिला अजिबात चालणार नाही. अरे माझा पोरगा लय मोठा फेमस एमडी डॉक्टर आहे काही तुझ्या डॉक्टरचा उपयोग होणार नाही.
अरे डॉक्टर राहू दे, मी अमेरिकेला जाईन का? लय पैसा आहे माझ्याकडं, घणून पैसा, घणून शब्द कुठून आणलाय कोणाच. नोटा 500च्या पतेने आणून तुझ्या घरी टाकतो, एवढा माझ्याकडे पैसा आहे. सत्ता संपदा राहील ठायच्या ठाई, काही उपयोग होणार नाही. म्हणून माझा काळ जावा, आपण कशामध्ये जावा तर काळाचे खंडन काढावे चिंतन. तन मन धन याच्यापासून अलिप्त राहायला पाहिजे. हे शरीर, या शरीराकडे माझं लय लक्ष नको, कारण ते एक दिवस जाणार आहे. शरीर जायाचे ठेव धरीशी अभिलाष जणी, कशाला त्याच्या अभिलाषा धरतोस. म्हणून बर दुसरी गोष्ट 4थ्या चरणामध्ये महाराज सांगतात की कफ वात पित्त देह अवसानी, या देहाला फक्त 3च विकार आहेत. तुम्ही म्हणसाल कस काय एवढं मोठं रोग आहेत ती त्याचे पोट प्रकार आहेत. एक मेन, 3 मेनच आहेत, कफ वात आणि पित्त. याच्याशिवाय दुसरा तुम्हाला आजार कुठलाच नाही. मग कफापासून होणारे आजार, पित्तापासून होणारे आजार, वातापासून होणारे आजार, ते वेगवेगळे आजार आहेत. म्हणून देहाच्या अंताच्या वेळेस, ज्यावेळेस माझं देहावसान होणार आहे त्यावेळेस, किंवा माझं शरीर ज्यावेळेस शिथिल होणार आहे त्यावेळेस देवा हे माझ्यापासून जरा अलिप्त ठेव. का अलिप्त ठेव? आता एखाद्या म्हाताऱ्याला जाऊन म्हणा बरं बाबा असं म्हणायचं त्याला, कारण ते ऐका येत नाही ना, कारण बाप झालेला असतो. मग ती म्हणते हा, म्हणजे आ म्हणलं की त्याला म्हणायचं राम म्हणा की काय लांब, आव राम म्हणा लांब. किती वेळा तुम्ही राम म्हणायचं सांगा, त्याला राम नाही म्हणायचं. म्हातारा का म्हणायचं ना, आयुष्यभर कधीच म्हणलं नाही राम. मरताना कसं म्हणलं? त्याला आयुष्यभर करावं लागतं ना. कौतुक वाटे झाली या नाम मंगळाचे ते गुणे. आयुष्य गेलंय माझं, पण मला त्याचं कौतुक वाटतं, कारण मी आयुष्यावर भगवंताच नाव घेतलं. तू खूप राहिली म्हणावं, आपण काय म्हणावं? आपण उठलं गेलं का ते आज ह्या खालच्या तुकड्याला पाणी द्यायचं आणि त्या वरच्या तुकड्याला मसाला टाकायचा, हेच आपलं आयुष्यभर. जाताना काय म्हणायचं? मसाला टाका, मसाला टाका आणि मसाला टाका. असलंच होणार आहे आपलं आयुष्यभर. आपलं काय होणार आहे? म्हणून आयुष्यात कफ वात पित्त देहावसाने ठेवावी वाढून दुरिते, ही आजार आहे. भगवंता मी तुला ही मागणी करतोय, पण कधी करतोय? आज आता ताबडतोब करतोय. पण कोणती वेळही सावध तो माझी इंद्रिय सकळ. भगवंता माझी इंद्रिय सगळी आता चांगली आहेत. जोपर्यंत चांगली इंद्रिय आहेत तोपर्यंतच. आणि एकदा का तुम्हाला सांगतो, तुम्ही 60व्या वर्षी समजा लय मोठा प्रपंच केला, लय मोठा प्रपंच केला, अगदी 1 नंबर तुम्हाला चांगल्या प्रकारे गाडी चालवता येते, पण तुम्ही काय केलं? पोराच्या काळजी पाय, पत्नीच्या काळजी पाय, मुलीच्या काळजी पाय, 70 वर्षापर्यंत 4 चाकी गाडीच घेतली नाही. का नाही? माझ्या पोराला चांगलं व्हायला पाहिजे, माझ्या पोरीचं चांगलं व्हायला पाहिजे, माझा पैसा साठवला पाहिजे. आणि 17व्या वर्षी तुमचं मस्त तुम्हाला चांगली गाडी चालवता येत होती, 17व्या वर्षी गाडी घेतली आणि तिथनं पुढे तुमचं डोळंच बाद झालं. येईल का गाडी चालवायला? काय येणार नाही. आता गाडी घेतली, डोळं गेलं, पुढचं काय दिसणार, मग गाडी चालवा येत होती. बर हाताला बी आता वाटते, असं असं करतोय, गेअर कवा टाकावं, कुठल्या हाताला टाकावं, ते हात द्यायला लागला हलायला. मग आता सध्या माझे अवयव सगळे चांगले, सावध होतो माझी इंद्रिय सकळ, आणि दिली एक वेळ हाक आली. भगवंता जोपर्यंत माझं सगळं चांगलंय ना तोपर्यंत तुला मी हाक दिली. आणि शेवटच्या चरणामध्ये तो गोबराज सांगतात, भगवंता ही मागणी मी तुझ्याकडेच करतो. का करतोय? तू का म्हणे तू या सकळाचा जनिता, निर्माण करणारा तूच आहेस, करता करविता तूच आहे, सगळं तुझ्या हातात आहे. द्यायचं बी तुझ्या हातात आहे, घ्यायचं बी तुझ्या हातात आहे. दुसऱ्याला मागून काय करायचंय? हा चला आता उदाहरण द्यायचं म्हटलं, एक माळावर देवी आणि ती प्रसन्न झाली. एक जणाला माळावरची देवी बसली होती गाडावरती, हा असा, आणि एक रोज भिकारी एक जायचा आणि रोज त्या देवीच्या पाया पडायचा. एक दिवस झाले की देवी प्रसन्न झाल्या. देवी म्हणली, भक्ता माग म्हणले तुला काय पाहिजे? मग त्या भक्ताने विचार केला, आपल्याला रोज भीक मागायला जावं लागतंय 5-4 गावात. ही चालून चालून पाय दुखायला लागलं. आणि मग म्हणला, देवी माते जर तुम्हाला प्रसन्न झाले असतील तर एक काम कर, मला रोज 4-5 गावात जावं लागतं, मला घोडा एखादा दे, म्हणजे त्या घोड्यावरती मी बसेल आणि भीक मागायला जाईल. ज्या देवीच्या रागावली की नाही कडाली, काय तुला कळतं का नाही रे? तुला जर घोडा द्यायची ताकद माझ्याकडे असती तरी मी गाडावर बसली असती का? इथं नसती का घोड्यावर बसली? म्हणून कुणाकडे काय मागावं? ज्याला काय देता येतं त्याच्याकडेच ती मागावं.
म्हणून तुका म्हणे तू या सकळाचा जनिता. भगवंता तू करता करविता कर्तुम अन्यथा कर्तुम सगळ्या शक्ती तुझ्याकडेच आहेत आणि म्हणून भगवंता मी तुझ्याकडेच ही मागणी करते. म्हणून तुका म्हणे तू या सकळाचा जनिता. येथे ऐक्यता सकळासी देह असो माझा भलतीये ठाई चित्त तुझे पायी असू द्या तर ठीक नाही तर जय हरी. तुझं तूच लगीन तुझं असे असू द्या महाराज. कसं आहे कुठल्याही संत महात्म्याने तुम्हाला सांगितलं नाही की बाबा संसार सोडा. नाही सांगितलं. प्रपंचही करा आणि परमार्थही करा. पण ते करत असताना प्रपंच करत असताना जर त्याला परमार्थाची जोड नसेल ना तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधीच सुखी राहू शकणार नाही. कधी सुखी राहू शकणार. जो ज्ञानी झालेला आहे ना ज्ञानी महाराज तो मरणावरती मात करतो. मरण आलं तरी त्याला दुःख होत नाही आणि जिवंत राहिला तरी त्याला दुःख होत. कारण त्याला माहिती आहे ज्ञानी व्यक्तीची गोष्ट जर पाहिजे म्हटलं ना एखादा घरात व्यक्ती गेला ना तरी तो दुःख मानत. का मानत नाही. कारण त्या ज्ञानी व्यक्तीला ग्रंथाचं पठन केल्यामुळं त्याला समजलेलं असतं. काय समजलेलं असतं. अरे जो मेलाय त्याला पुढचा देह मिळणार आहे. आत्मा अमर आहे. जरी या जीवातून तिकडे दुसरीकडे गेला असला तरी तो जिवंत होणार आहे परत पुढे कुठेतरी जाऊन. तो मेलेला नाहीच कारण आत्मा अमर आहे. अमर आहा खरे की पहा खोटे हे. म्हणजे जो जिवंत आहे तो मी मरणार आहे त्याच्याबद्दल मी काळजी करायची नाही गरज. आणि जो मेलेला आहे त्याला पुढे जन्म मिळणार आहे. कशासाठी काळजी करायची. जैसे जीर्ण वस्त्र सांगितले. तुमच्या अंगावरचा शर्ट फाटला की तुम्ही काय तो कायमच वापरता का. टाकून देता का. आता खराब झाला तसा हा देह आपला खराब झाला की तो आत्मा काय करतो दुसऱ्या देहात जाऊन प्रवेश करतो. म्हणून आपलं हे शरीर चांगलं ठेवायचं का खराब करायचे आपल्या हातात आहे. बरं या शरीरामधून तुम्ही स्वतः देव होऊ शकता. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तमची गती आणि देवची होईन म्हणती ते होती. स्वतः देव होऊ शकता तुम्ही. आणि या शरीराला दोन गोष्टी. कशा दोन गोष्टी पहा. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसुले शरीर साध्य होय केले शरीर साधिले आणि तेच शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर पहिला सांगितलं तुम्हाला. काय पहिला सांगितलं. ब्रह्मरस घेई का. तो ब्रह्मरस घ्या आणि त्याच्यासाठी पथ्य फक्त एकच सांगितलं तुम्हाला. पथ्य काय सांगितलं. पथ्य नाम विठ्ठल वाचे अनेक वाचे न सेवी. दुसरा आम्ही घेणारच नाही काय तेवढंच घेणार. सेवितो हा रस वाटितो अनिका. घ्यारे होऊ नका रान भरी. पण आम्हाला ते कधीच कळलं नाही. आम्ही नको त्या वाटेला लागतो आणि आयुष्याचं वाटोळ करून देतो. नाही महाराज. भगवंताने इतका मोठा नरदेह दिला कशासाठी दिला. मनुष्य जन्म अनमोल लगता नहीं कुछ मोल अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. सत्संग में तू जाया कर रे नाम प्रभु का लिया कर. प्रभु का नाम अनमोल रे लगता नहीं कुछ मोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. वा मृदंग वादन छान अशी साथ दिली आनंद वाटतो. मनुष्य जन्म अनमोल. फार किंमत आहे मनुष्य देहाची. का बरं किंमत आहे मनुष्य देहाची हे आपल्याला नाही कळली. ज्यांना कळली ती तिथनं बाबत ती आम्हाला मनुष्य जन्म मिळावा. आम्हाला मनुष्य कोण स्वर्गातले देव स्वर्गीचे मृत्यू
जाती आहे. म्हणून तो कोणाला म्हणतात की धन्य आम्ही जन्म आणि दास विठोबाचे झालो. पण आम्हाला नाही कळलं, आपण फक्त साठवत बसलो. किती साठवतोय? अरे तुम्ही कमवताय, तुम्ही त्यातलं खा की. नाही नाही माझ्या पोराला एकर कुठं जमीन पुरती काय तेव्हा नाही, शेजारची अर्धा एकर निघाली इकायला, तेवढी घेतली की महाराज झालंच बघा का. घेतली अर्धा एकर, तेवढ्याच त्याच्या शहराचं म्हणला माझी अर्धा एकर करायची नाही. आता महाराज तेवढी अर्धा एकर घ्यावीच लागली. बाबांनी पोटाला कधी काय खाल्लं नाही, कधी काय खाल्लं नाही, नुसता कमवत बसला, नुसता कमवत बसला. आणि एक जायची वेळ आली, आता सगळं पुढे दिसतंय पण खायलाच आहे ना. कारखाना बांधला कशाचा, साखरेचा, पण डॉक्टरने सांगितलं साखर खाऊ नका, शुगर झाली म्हणजे. आणि कारखाना आहे म्हणलं, माझा कारखाना आहे, तिकडे जाळ तर पेट कर. साखर खाल्ली की तू उलटा पालता उद्याच होणार आहे लगेच. असं काय करायचं, नुसतं कमवून खाणारा दुसराच खाऊन जातोय महाराज. आपण कमवायचं, खाणारा दुसऱ्याने जा, परत आपण नुसतं तोंडाकडे बघायचं. घरात सगळं आहे पण खायला आहे ना का, खायचं दिवस निघून गेलं आणि त्या टाइमला तू साठवत बसला. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया रे और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया रे और खाली हाथ जब तल के सांसें हैं तब तल के रिश्ते, जब तल के सांसें हैं तब तल के रिश्ते. सांस टूट जाएगा, रिश्ता छूट जाएगा, सांस टूट जाएगा. मला वाटतं श्रीकांत महाराजांना टप्पाच बंद करू वाटत, कारण सिस्टीम चांगलीच आहे हो. आनंद वाटतोय, वेळ आपल्याला काय होतो. तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हात आया है, खाली हात जाएगा. मोकळं द्यायचं, मोकळं द्यायचं, द्यायचं नाही. लय कमावली संपत्ती, लय कुणी कमावली लय संपत्ती, लय मोठी संपत्ती होती एक जणाची. कुणाची होती? रावणाची. यांना सुद्धा माहिती की ते म्हणलं तुम्हाला माहित असेल. लय मोठी संपत्ती, काहीच केलं महाराज. तुका म्हणे ज्याची संपत्त आहे सांगा ते गावाडी गेली नाही, सांगा ते गावाडी गेली नाही. एवढंच घेऊ आता. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, बरं संपदा किती होती? 5 लाख घर, पाषाणाची जेद, 7 लाख देते वीट बंदी, कोटी गरजे काशे आणि तांब्याची. पुढचं महत्वाचं, शुद्ध कांचनाची 7 कोटी. अर्धेच तोळ्याची अंगठी, भातवाड वरणवाड, भातवाड वरणवाड का दाखवायची असती. अंगठी केली ती. एका म्हातारीने नवी साडी घेतली 5,000ची. मला काय घेऊन द्यायची 5,000ची. 4 वाजता ते म्हातारीला कोण विचारणार साडी कुठून आणली, कधी आणली काय. तेवढं एक रस्त्याला कुत्र होतं, कुत्र्याच्या शब्दावर पाय दिला आणि कुत्र बोकलं, 5,000ची घी. तरी मी कोण विचारायला केवढ्याची साडी घालून. काहीच म्हातारीला राग आला. 5,000ची साडी आणून गावात फिरती, कोण मला विचारायला. म्हातारी म्हणली काकाळ होती म्हातारी. 2,000ची गरज होती एक जणाची कडव्याची, गेली अशी काढी लावली. आता असलं काम झाल्यावर कुठं माणसाला सांगावं लागतं गोळा हो म्हणून. तुम्हाला गमत बघायची का? आता इथं आपण सगळे आहे, तुम्ही 2 जण फक्त तिथं जावा. हो मृत्यू म्हणून नुसतं मोठ्याने बोला. घेतल्यापेक्षा नाही करते तिकडे राहायचं बोलत. माणसाला चांगलं कधी कसलं लागतं. गाव गोळा झालं आणि गाव गोळा झाल्यावर आता खाक झाली. आता चालल्या तिला किती लागतो इथं. तृणाले समोरच झाले, ते सगळं जळून गेलं खापशीन लगेच. गेल्यावर म्हाताऱ्याला एक जण म्हणलं, म्हातारे साडी कधी आणली? म्हणली ही मगाशी विचारलं असतं गण पिटली असती. का तर 5,000ची साडी आणि आता तर काय साड्याला आता काय अवघडच झाले. आता घरी जाऊन बायकोला जर येताना काय बोलायला गेले का नाही, बोलायचं नाही. मी मुख्यमंत्र्याची बाई काय सगळा चाळ दूर सगळाच निघायला लागलाय. सगळं काय काय शासन देतोय फुकाट करून असतो.
3 आठवड्याचं राशन तुम्हाला फुकट दिलं, कशा तरी बाया 7 दिवसासाठी कामाला यायच्या का? किडूक मुडूक आपलं तेल मिठाला लागतो हा असं. ते तांदूळ किती गहू किती ती खाद्यावर जायना म्हणून आता मोटरसायकल न्यायला लागली, खाद्यावर जायनाच होता. 3 आठवड्याचा माल मिळायला लागला, राहिलं 7-8 दिवस शेवटचं, त्याच्यासाठी कुठतरी 7 दिवस बाया कामाला जात होत्या. आता त्यातनं 1,500 दिले. आता एका बाईला फोन करून विचारा तुम्ही फक्त घेता का? जाळ कर तुझ्या रावणाचा, गरज नाही मग. अवघड झालंय म्हणून अर्ध्या तोळ्याची अगदी भातोड्यावरून आणि भातोड्यावरून. अहो एवढी मोठी संपत्ती त्यांनी काहीच दिलं नाही, तुम्ही तरी काय देणार आहे मला? पण लय आपल्याला विश्वास, आपल्याला लय विश्वास. काय विश्वास? महाराज ही समाज आहे ना, हे आपलं 1 हाक द्या फक्त, 1 हाक. 500 पोर गोळा होते लका, इतकं ते कशामुळे गोळा होत्यात? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. तुम्ही त्यांना देताय, त्यांच्याकडनं घेताय, एकमेकाची देवाणघेवाण चालतीये, म्हणून हा समाज आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. कोण नाही. अहो ते माझा पोरगा माझाच आहे बघा तुम्ही. पोरगा म्हणजे आपल्या शब्दाच्या पुढं नाही पुढं. पण बाबा तुझा पोरगा तुला शेवट एकाच ठिकाणी येणार, तिथपर्यंत येणार, आणि एकदा तुला मुखाग्नी दिला, निघाला घरी आला बेसन भाकरी, काही त्याला घेतले नसतं कोण मेलं कोण गेलं. नाही. अहो माझी लेक तर माझ्याशिवाय राहत नाही हो, लय प्रेम आहे तिचं माझ्यावर. हा ती बी लय मोठ्याने ओरडत ती, कारण एकदाच ओरडायचं असतं, परत कुठं ओरडायचं. बाप गेला की पोरगी जे हांबारडा पोरत तिला नाही. अरे का मोठ्याने ओरडत येतात, तेवढं शेवटचं वाटायचं. बरं जाऊ द्या काही सगळी का जायना, पण माझी बायको मी घरी गेल्याशिवाय जेवतच नाही. हे काय वाटतं? मेरा छोटा सा परिवार बरसे खुशियों की बहार, मेरा छोटा सा परिवार बरसे खुशियों की बहार, यही आरज़ू है सबको साथ रखना, यही आरज़ू है सबको के साथ रखना. प्रभु तेरी कृपा यूं बनाए रखना, प्रभु तेरी कृपा यूं बनाए रखना. अजून काय वाटतं? चांद जैसा बेटा मेरा बेटिया है लक्ष्मी सी, चांद जैसा बेटा मेरा बेटिया है लक्ष्मी सी, ममता की मूरत ऐसी संगिनी है, ममता की मूरत ऐसी संगिनी है, यही आरज़ू है सबको के साथ रखना, यही आरज़ू है सबको के साथ रखना. प्रभु तेरी कृपा यूं बनाए रखना, प्रभु तेरी कृपा यूं बनाए रखना. असंच वाटतं ना सगळं की सुखी आणि समाधानी जीवन असतं. मग सुखी आणि समाधान कुठंही तुम्हाला कळलं पाहिजे. या संसारामध्ये सुख आहे का? दुःख बांधवडी आहे. हा सुखाचा विचार संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, मग का सुटाना? और महाराज सुटतोय का संसार? आता चौकाच्या खांद्यावर जायची वेळ आली तरी म्हातारा म्हणते नाही ना, ते शेजारच तेवढं अर्धा एकर बघ की. आला का उद्या तू जायचं? किती जागा लागायची? वावर टाटी केवढी असती? वावरच असती, अशी काय लांब असते, तेवढीच जागा लागायची. पण तरी म्हणजे ही पाहिजे ती पाहिजे, ही पाहिजे ती पाहिजे. अवघड आहे, संसार सुटणारच नाही आपल्याला. आणि म्हणून संत महात्म्याने आपल्याला सांगितले, बाबांनो या संसारातनं थोडस बाहेर पडा. परत हा जन्म नाही, मागुता हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जाणसी, येतो नाही न घडे रे सायासी, कार्यान्तरशी जाणून घ्या. झालं की आतापर्यंत, आता तरी पुढे हाची उपदेश. नका तुमच्या आयुष्याचा नाश करू. पण कुठल्या संतांनी तुम्हाला सांगितलं की प्रपंच सोडूनच द्या आणि नुसता परमार्थ करा? नाही सांगितलं. प्रत्येक संतांनी बाबतीत साधुबाबांनी सांगितलं. काय सांगितलं? प्रपंच करून परमार्थ साधावा आणि वाचाळावा पांडुरंग. प्रपंच करा पण त्यातून सुद्धा परमार्थ करा. माऊलींनी सांगितलं
असोनी संसारी संसारी जीवे वेग करी वेदशास्त्र बारी बाहेर. तुकोबारांनी सांगितलं आपल्याला कामामध्ये काम काही म्हणा. बरं तुमचं हात गुंतल्यात आहे कशाला काम करण्यासाठी तोंड तर गुंतलं नाही मग त्या तोंडाने फक्त नामस्मरण घ्यायचं. पण किती आवड आहे तुका म्हणे सोपे सगळ्यात सोपं तुका म्हणे आहे सोपे सर्वांनी. पण शहाणा तो धनी घेतो येतो न लगती साय असं जावे व नंतरा. कुठं जायची गरज नाही ठाईचं मैसुरी करायचं. जोपर्यंत तुम्ही तरुण आहात तरुण रक्तय चालता येते बोलता येते तोपर्यंत तुम्हाला सांगितलंय जा तीर्थ. पण एकदा हातपायचं बंद पडलं ना की मग आपल्याला नाही जाता येत महाराज नाही जाता येत. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले स्वहित स्वहित स्वतःच हित दुसऱ्या नाही सांगितलंय. तीर्थयात्रेत जायला चुकू नको पण आम्हाला हित ते करावे देवाचे चिंतन हे सांगितलं. आपण फक्त हित ते करावे संसार मोठा कसा वाढेल ह्यातच गुंतलोय महाराज. पण ह्यातून तुम्हाला सुख नाही मिळणार कारण ज्या ठिकाणी तुम्ही चाललाय तिथं सुख नाही. मग सुखाचा पत्ता आहे ती पांडुरंग परमात्मा. सर्व सुखाचे विद्यायचे सुख नोहे भक्ती रस पुरता पुरती असं सेवावी हे. मुनिमुक्त झाले बेने गर्भवासा मुनी मुक्त झालं बेने गर्भवासा. पण आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. का विष्णुदासा सुलभ आहे याचं कारण आहे की तो भगवान परमात्मा आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी कशासाठी गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. किंवा तुकोबारा सांगतात घेईन मी जन्म याच्यासाठी हा तुझी चरण सेवा पाहतो. आणि आपण तर कसं म्हणायचं माघारी येऊन जावं आपल्या हातात ते नाहीच. का महाराज जन्म आणि मृत्यू याच्यासाठी पाप पुण्य कर्म वासना या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुमचं वय किती याच्यापेक्षा आयुष्यामध्ये तुम्ही परमार्थ किती केला हे फार महत्वाचं. म्हणून श्रीमंत तुकोबारा देवाकडे मागणी करतात की आता कैसी राजे ह्याची विनवणी. भगवंता तुझ्या चरणावरती नतमस्तक होतोय की माझा देह कुठे बी असू दे रे कुठे बी असू दे पण भगवंता चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हे जे एक मागणे देवा दातारा उचित ते करा माझा भाव जा. चित्तामध्ये फक्त भगवंता तुझं माझं तूच पाहिजेस मला. आणि भगवान परमात्मा किती देख नाही हो का बरं त्याला डोळ्यामध्ये सटवायचं. राजस सुकुमार मदना राजस सुकुमार मदनाचा रविश श्रीकरा रविश श्रीकरा तुम्ही किती कमवा नाव मामा काय खरं का खोटं आहे. कुठला आपला पोरगा म्हणला नाही ना आमच्या बापाने देऊच कमावलं नाही म्हणत माणूस कोणी काय म्हणत. म्हणून आयुष्य काल काय झालंय विसरून जा उद्या काय होणार आहे हे विसरून जा. आजचा दिवस आनंदात घालव आज आता ताबडतोब आनंदी राहा. पण आपल्या चेहऱ्यावर कायम 12 वाजलेला का 12 वाजलेले असते काय 2 अक्षर आहेत बघा चित्ता आणि चिंता. लय जर चिंता करत बसाल तर भगवान परमात्मा आज्यात त्यातला अनुस्वार काढून टाकतो. कळलं नाही कोण नाही काय काय माझं जीव 2-4 दिवसांनी करत मग ते रानात गेलं एकटंच हसतं कारण हे तर कळलेलं नसतं. चित्ता आणि चिंता लय जर तुम्ही काळजी करायला गेला तर लगेचच तयार करतो महाराज कोण भगवान परमात्मा डायरेक्ट अनुस्वार त्यातला काढून टाकतो. लय काळजी करतोय का चित्ता चिंता समख्याता फक्त बिंदू मात्र विशेषता. त्या चिंता याच्यावर तर अनुस्वार काढला की आपली तयार होती काय चित्ता. मग कशाला चित्ता तयार करून घ्यायचा आहे तोपर्यंत सुखाने राहा आनंद राहा. आज 105 वर्ष गाठली आपल्याला 2 अंकी सुद्धा आकडा कडला जातोय ना गॅरंटी नाही. म्हातारीने 3 आकडे पार केलं भाग्य बाबा म्हातारीचं. गेल्या दिगंबर ईश्वरी बुद्धी किंवा तुका म्हणे एका मरण्याची सवय उत्तमाची या ठिकाणी वैकुंठवासी गजराबाई खंडू बंडगर 1 वर्षापूर्वी आपल्या सर्वांना सोडून गेले. आता खरं सांगा
1 वर्ष आपल्यामधून ते निघून गेले, त्या परत कोणाला पाहायला मिळाले का? पाहायला मिळाले की नाही मिळाले का? एकदा या देहातून आत्मा निघून गेला की कापुराचे कलेवर घातला करंडा शेखी नवरे उंडा पाहावया. थोडक्यात सांगायचं, 1 किलो कापूर जागेवरती जाळला किती राख पडते? राख नाही पडत. 5 टन जाळू आपण कापूर, अहो 10 टन तुम्ही कापूर जाळा, तिथं काय उरतं का? तसं या देहाचं काय उरत नाही. शरीराची होय माती कोणी नाही येते सांगत. आजी आपल्या सर्वांना सोडून गेल्या, त्याला 1 वर्ष झालं. मला भिंतीवरती चित्र आहे, परंतु ती भिंत जर एकदा खाली पडली तर पडून या गेली भिंती चित्राची होय माती. म्हणून आज मावळलेला सूर्य तुम्हाला उद्या उगवलेला दिसेल, कारण सूर्य मावळला तरी उद्या दिसतोय, पण काळाच्या पडद्यावर गेलेली व्यक्ती परत तुम्हाला कधीच बघता येणार. म्हणून एकमेकावरती प्रेम करा. आज दिसलेली व्यक्ती तुम्हाला उद्या दिसेल, उद्या कशाला? पुढच्या 5 मिनिटात दिसेल. पुढच्या 5 मिनिटात कशाला? पुढच्या क्षणात दिसेल याची सुद्धा गॅरंटी नाही. का? क्षणभंगूर नाही बरं. अरे सावध थोडा माया आशा. म्हणून कुणाला बोलताना कुणाला दुखू दे. परमार्थ म्हणजे तरी काय? भुकेल्याची भूक जाणं आणि ताणलेल्याची ताण जाणं, याच्यापेक्षा काय मोठा परमार्थ आहे? म्हणा हा मोठा परमार्थ नसतो. फक्त आलेला दारातला भिकारी याला कधी तुम्ही मोकळं पाठवणार नाही. तुमच्याकडे शेवटी काहीच नसेल, एक तांबे भरून पाणी तरी. आज आजी गेल्या, एकदा गेल्यानंतर आपल्याला परत पुण्य करता येत नाही. मी सुरुवातीला बोलून गेलो की स्वर्गातले देव इच्छा करतात त्याच्यासाठी. का? ही कर्मभूमी आहे. भोगभूमी स्वर्ग नरक ही भोगभूमी आहे, आणि इथं कर्मभूमी. इथं करायचं आणि भेटण्यासाठी वरती जायचं. महाराज वैकुंठवासी गजराबाई खंडू भंडगर यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मला वाटतं 25 ते 30 वर्षापूर्वी त्यांचे पती त्यांना सोडून गेले. आज त्यांचा मुलगा श्री जगन्नाथ खंडू भंडगर किंवा त्यांची मुलगी उषाताई अभिमान पडवळकर, त्यांच्या सून स्नुषा सुनीता जगन्नाथ भंडगर. आज पोटाला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. 30 वर्षापूर्वी त्यांचे पती त्यांना सोडून गेले. खरं सांगा, पती पत्नी म्हणजे गाडीची 2 चाके. मुलांना आई वडिलांच्या बाबतीत कसं वागावं हे सांगण्याची खूप काळाची गरज आहे. आई वडिलांनी तुमच्यासाठी काय केलं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना, तर ज्यावेळेस तुम्ही स्वतः आई वडील होताल, तुम्हाला मुलं होतील, त्यावेळेस तुम्हाला समजून चुकेल की आई वडील आपल्यासाठी काय करतात. एखाद्याने जर विचारलं ना की बापाने माझ्यासाठी काय केलं, तर त्याला एकच उत्तर आहे की बापाने तुझ्यासाठी काय नाही केलं ते तू सांग. तो बाप आहे ना, तो बाप तो रस्त्याने जाताना त्या मुलाला उचलतो, काकाला नाही घेत, आपल्या खांद्यावरती घेतो. त्या बापाची काय इच्छा असते सांगू? जे मला दिसत नाही ना ते माझ्या मुलाला दिसत. एवढंच नाही, ती आई, आज त्यांना एक मुलगी आहे, आज माझ्या मुलीच्या लग्नामध्ये काहीच कमी पडू नये त्याच्यासाठी हाडाची काढ करते. महाराज ती आई, आई आपल्यावरती किती प्रेम करते त्याच्यासाठी सांगून जाईल महाराज. आई जन्माच्या अगोदर सुद्धा आपल्यावरती प्रेम करते. आता ही खरी गोष्ट महाराज. आई आपल्यावरती जन्माच्या अगोदर प्रेम करते. आई जन्मल्यानंतर आपल्यावरती प्रेम करते. एवढंच नाही, आपण मेल्यानंतर, आई मेल्यानंतर सुद्धा आपल्यावरती, ती आई मेल्यानंतर आई स्वतः आपल्यावरती प्रेम करते. याचा पुरावा देईल मला. ज्यावेळेस स्त्रीला डॉक्टर सांगतात त्या स्त्रीला की पोटामध्ये बाळ आहे, मग तेलकट खायचं नाही, तिखट खायचं नाही, आंबट खायचं नाही, सगळं वर्ज्य करते. कोणासाठी? पोटातल्या बाळासाठी. माझ्या बाळाला जर तेलकट खाण्याने त्रास होत असेल, तिखट खाण्याने त्रास होत असेल,
तर ती आई वर्ज करते, कारण ती आई फक्त प्रेमच करते, प्रेमच करते. बघा, संगमनेर महाराज एका स्त्रीला सांगितलं, अगदी शेवटच्या वेदना होत होत्या आणि बरोबर एक छोटीशी 5 वर्षाची मुलगी होती. त्रास होऊ लागला तिला, वेदना सहन होईना. आणि त्याच वेळेस गावामध्ये कोणच नव्हतं, पण एक साधू पुरुष होता. त्या साधू पुरुषाकडे त्या स्त्रीने त्या 5 वर्षाच्या मुलीला पाठवलं. अगं त्या साधू पुरुषाला सांग की मला वेदना सहन होत नाही. पण त्या साधू पुरुषाने सांगितलं मी काही करू शकत नाही, पण एक जाऊन सांगा. काय जाऊन सांगा? 3 तासाने जर त्या मुलाचा जन्म झाला तर तो मोठा होईल, पण आता लागलीच जर जन्म झाला तर तो भिकारी होईल. त्या आईला इतक्या वेदना होत होत्या की असह्य वेदना होत होत्या, सहन होत नव्हत्या. पण त्या स्त्रीने काय केलं की माझा मुलगा जर 3 तासाने जन्माला येणार असेल तर मी माझ्या मुलाला 3 तास जन्माला येऊच देणार नाही. का? माझा मुलगा 3 तासाने जन्माला आल्यानंतर मोठा होणार आहे आणि आता जर जन्माला येणार असेल तर तो भिकारी होणार आहे ना, तर मी 3 तास माझ्या मुलाला जन्मालाच येऊ देणार नाही. जन्माच्या अगोदर केलेलं प्रेम त्या स्त्रीने शीर्षासन केलं. शीर्षासन म्हणजे काय? डोकं खाली आणि पाय वरती. 3 तास त्या बाळाचा जन्म होऊन दिला नाही आणि तेच बाळ म्हणजे बिरबल, अकबराचा बिरबल मोठा झाला. का? आईचं प्रेम होतं त्याच्यावरती. म्हणजे जन्माला येण्या अगोदर आई तुमच्यावरती प्रेम करते, जन्मल्यानंतर सुद्धा आई तुमच्यावरती प्रेम करते. रायगड तो किल्ला दिवसा सुद्धा कोणाला उतरता येत नाही महाराज, दिवसा सुद्धा. आणि हिरकणीने तो बुरुज, हिरकणी बुरुज त्याला नाव दिलं. पौर्णिमेच्या रात्री महाराज हिरकणी त्या गडावरून खाली आली. का आली? माझं तान बाळ आहे घरी आणि माझ्याशिवाय बाळ माझं जगू शकत नाही. आणि काही इच्छा नसते महाराज, आईची काही इच्छा नसते की बाळाने माझ्यासाठी हे करावं. लेकुराचे हित वाहे किंवा जाळे माऊलीचे चित्त, आईशी कळवल्याची जाते. बरं ठीक आहे, जन्मल्यानंतरही प्रेम करते आणि मेल्यानंतर कसं काय प्रेम करते आई आपल्यावरती? बघा, आईचा देह चितेमध्ये जळत असतो, आईचा देह चितेमध्ये जळत असतो आणि आपण खांद्यावरती मडकं घेऊन 3 प्रदक्षिणा करत असतो. का? मडकं पुढं फोडायचं असतं. फिरविला घट फोडिला चरणी आणि महावाक्य कोणी बोंब झाली. त्याच्यासाठी आपण कडेने फिरतो. त्यावेळेस आपली आई आतून आवाज देत असते, पण तो तुम्हाला ऐकू येत नाही. ती आई आतून सांगत असते, दोरीसाठी दोरी बाळा वैश्वानर बहुद्वारे झालेली माझी काया तुझ काष्टा समान रे. ती आई मेल्यानंतर ज्यावेळेस आपण खांद्यावरती मडकं घेऊन फिरतो त्यावेळेस ती आई सांगतो बाळा, आई सांगते बाळा लांबून पाणी होत रे, हा अग्नी मला खूप भासतोय, मला चटके देतोय, मला चटका देतोय. याचा अर्थ तुला सुद्धा भाजेल, तू लांबून पाणी हो, जवळून पाणी ओतू नको. ही काळजी करते ती मेल्यानंतर सुद्धा आई. आज वैकुंठवासी गजराबाई यांनी आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी कधीच खरं पाहिलं तर पती जीवनातून गेल्यानंतर त्या स्त्रीचं आयुष्य कसं असतं ना, ते विधवा झाल्यानंतरच कळतं. जावे ज्याचे वंशी तेव्हा कळे. आज 30 वर्षापूर्वी त्यांचे पती त्यांना सोडून गेले. मला सांगा, गाडीची 2 चाकं, एक चाक जर निखळलं तर दुसऱ्या चाकाने गाडी ओढली जाऊ शकते का? नाही. तरी सुद्धा ओढावी लागते. का? काळाचा घाला. एकदा का काळाचा घाला तुमच्यावरती आला, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. परंतु पती जरी गेला तरी पत्नीला तो गाडा ओढावाच लागतो आणि पत्नी जरी गेली
तरी पतीला गाडा ओढावाच लागतो. म्हणून महाराज ही आई आज मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्या दोघांनाही खूप दुःख आहे महाराज. कारण आईची माया असते ना त्याचं गणित कुठंच होऊ शकत नाही, कशातच होऊ शकत नाही महाराज. तुम्ही म्हणाल आईची माया विहिरीतल्या पाण्याएवढी असते, नाही हो, नाही. तळ्याच्या पाण्याएवढी असेल, नाही. नदी एवढी असेल, नाही हो. अहो शेवटी समुद्राचं माप आहे. समुद्राच्या पाण्याची गणना करता येते का कधी? नाही. पण त्या समुद्राच्या पाण्याची सुद्धा बरोबरी आमच्या आईच्या मायेची होऊ शकत नाही. इतकी आई आपल्यावरती प्रेम करते. आई माझी मायेचा सागर एकदा या काळाच्या पडद्यात गेल्यानंतर आपल्याला कोणती माघारी येत नाही महाराज. मग कशाला ओरडता? नाभीची चांदणी तू ग चंद्राची ग शीतल तुझी छाया हवी जीवन तुझ्या सजल छायेमध्ये उभं आयुष्य आई आई तुलाच मागे आई माझी मायेचा आई वडिलांनी तुमच्यासाठी खूप कष्ट केले. तो हाडाची काढ केले, रात्रीचा दिवस करून तुमच्यासाठी कष्ट केले. आणि एकदा महाराज त्यांचं वय झालं की तुम्ही त्यांना विचार करा. आज आई वडिलांनी तुमचा सांभाळ केला, कशासाठी केला? म्हातारपणाची काठी म्हणूनच ना. आणि जर तुम्ही त्या आई वडिलांना म्हातारपणीच्या काठीऐवजी काठी जर दाखवायला लागला तर तुमची सुद्धा पोरं तुम्हाला काठी दाखवण्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून एक ना एक दिवस आपण सुद्धा वयस्कर होणार आहोत. कथेची सांगली देहावसानावरी आपण सुद्धा म्हातारे होणार आहोत महाराज. आणि म्हातारपण आल्यानंतर काय वेदना असतात ना, जावे ज्याचे वंशी तेव्हा. त्या म्हाताऱ्या माणसाला घरात नीट उठता येत नाही, नीट बसता येत नाही. मग ते म्हातारे काय करतं? तिथल्या तिथंच थुकतं. का थुकतं? त्याला मजा वाटते का त्या म्हाताऱ्याला तिथल्या तिथं थुकायला? पण म्हातारपणे बायको सुद्धा म्हणते, बाईल म्हणे खर मरतात तरी बरे, नाचले हे घर थुंकून. अहो भांडण येऊन द्या ना त्या म्हाताऱ्या माणसाला. काय? अरे त्या म्हाताऱ्याला उठता येत नाही म्हणून ते थुंकतय ना. आणि तुम्ही म्हातार झाल्यावर तुम्हाला कोण सांभाळणार आहे महाराज? आज जास्त बोलण्यासारखं बोलतो नाही महाराज, वेळ आपल्याकडे अपुरा आहे. पण आज ही सांगण्याची गरज आहे महाराज की मुलांसाठी आई वडिलांनी खूप केलेलं असतं. आणि म्हातारपण आल्यानंतर म्हातारपणे आल्यावरती सगळे विसरतात महाराज. पण त्याच्यासाठी त्याला विसरायचं नाही. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्यांनी काया काया झिजून तुझ्या शिरावर, धरली सुखाची छाया रे वेड्या,
मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया. काय केले आपण बाप, झालं पोरांचे माय बाप, आमच्याच करणीचा येतो या आम्हा संताप. चंदना परी कायाची जुनी, चंदना परी कायाची जुनी, नाही नाही आमची झाली. पंख फुटल्यावर सारी पाखर उडकन उडून गेली. कशी आज पोर आई बापाला विसरली, कशी आज पोर आई बापाला. आज तुम्हाला मोठ्या नोकरीपर्यंत त्या बापाने पोहोचवलेलं असतं आणि त्या नोकरीला पोहोचल्यानंतर तुम्ही बापाचा विचार करता. कोणी साहेब झाला मोठा, कमवितो भलत्या नोटा, वेळेवर अन्न देईना त्या आई बापाच्या पोटा. भीक मागाया आई बापानं, भीक मागाया आई बापानं झोळी पसरली. असं अवस्था होते ना. आणि शेवटचं सांगतो आणि सेवा समर्पित करतो. सासू आणि सासरा यांना सुनाने चांगलं सांभाळावं. याचा अर्थ सासू आणि सासऱ्याने सुद्धा सुनांना चांगलं सांभाळावं. दोघांनी जर एकमेकाला आई वडिलांचं प्रेम दिलं, बाजराबाई खंडू बंडगर यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात आणि वर्ष श्राद्ध हे करावंच लागतं. जास्त वेळ घेत नाही, अधिक मिनिटामध्ये सांगून जाईल. धर्मराजा धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव यांनी सुद्धा गयेला जाऊन पांडू शिलेवरती तर्पण केलं महाराज, पिंडदान केलं. त्यावेळेस पंढरपूरला मुक्ती मिळाली. प्रभू रामचंद्राने सुद्धा रुद्र पदावरती जाऊन गयेला पिंडदान केलेले. विष्णू पदावरती आमच्या भीष्माचार्यांनी गयेला जाऊन पिंडदान केलं. नाथरायांचे पितर खाली आलेत हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि जर का तुम्ही पिंडदान वगैरे आपल्या आई वडिलांचं नाही केलं, चला एकदा गेल्यानंतर परत काय असतं असं जर म्हणाल तुम्ही, तर मी एक वेळ सांगून जाईल की आपल्यावरती समजा देवाचा कोप झाला तरी चालेल. देव करून करून काय करणार आहे, शेवट मारून टाकेल. याच्यापेक्षा काय करेल. पण एकदा मेल्यानंतर तू कसं होतंय. पण पितरांचं तसं नसतं. आहा कटाता यांचे करीती पितर काय करतात तर वंश दुराचारी पुत्र झाला. जर पुत्राने पित्यासाठी पिंडदान नाही केलं ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये पितृदोष लागतो. आणि तो पितृदोष मग गयेला जा, नाशिकला जा, इथं जा, तिथं जा, हे सगळं करून सुद्धा महाराज पितरांचा कोप सहजासहजी आपल्यावरून बाजूला जाऊ शकत नाही. म्हणून पिंडदान हे करावंच लागतं, 100% करावं लागतं, मासिक घालावंच लागतं. आज 86,000 बोलू नका कोणी, 2 मिनिटं फुलं वाटा झाली शेवा. 86,303 योजनं आज त्या ठिकाणी वैकुंठवासी गजराबाई यांचा आज चित्रगुप्त आणि यमधर्म यांच्या पुढे आत्मा आहे महाराज. आता इथून पुढे त्यांना पुढे कुठं जायचं. आजचा शेवटचा पाठीमागे कोण बोलतोय, बोलू नका, फुलं शांततेने वाटा. आज त्यांच्या ठिकाणी चित्रगुप्त आणि यमधर्म यांच्या ठिकाणी गजराबाई यांचा आत्मा आहे. आज त्यांना पुढचा जन्म कुठला मिळणार किंवा काय होणार हे सगळं ठरलं जाणार. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेलं पुण्य प्लस आता या ठिकाणी त्यांचा मुलगा जगन्नाथ बंडगर यांनी या ठिकाणी भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा ठेवला महाराज. माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, महाराज आपल्याला भव्य दिव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे. आमच्या आईचं वय 105 वर्ष होतं, तर त्यांच्यासाठी आपल्याला कीर्तनाचा नामघोष झाला पाहिजे. भजन कीर्तनामध्ये बसून कुणी आळस दिलाय, कधी काय करायचं त्या महाराजाचं कडेला बसून काय केलंय, सगळं काही झालंय या कॅमेऱ्यामध्ये, सगळं काही झालंय. फक्त प्रमोद महाराज शिंदे एवढं तुम्ही टाकलं आणि सबस्क्राईब केलं ना, आजचं कीर्तन तुम्हाला 2 दिवसांनी सगळं बघायला मिळणार आहे. त्यामुळे कुणी आळस दिलाय, कोण कडनी फिरलंय, कोण बसता बसता काय काय केलंय. आपलं हेगडे महाराजांनी अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी म्हणजे हे केलेलं शूटिंग केलेलं आहे. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला सोडतो. ज्ञानेश्वर